नमस्कार मित्रांनो, मी ऋषी सुतार. तर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, कोकणात गावची जत्रा म्हटली की एक वेगळाच उत्साह आणि एक वेगळीच ओढ आपल्या मनामध्ये असते. मग ती ओढ खरेदीसाठी असो किंवा देवाच्या दर्शनासाठी. भक्तिभावामध्ये तल्लीन होऊन अनेक जण देवाची सेवा करतात. प्रत्येक गावच्या रूढी परंपरा या वेगवेगळ्या असतात आणि या रूढी परंपरा यांना धरूनच हा जत्रा उत्सव पार पडत असतो. आणि अशाच एका जत्रा उत्सवाला आज आपण आलो आहोत. खेड तालुक्यातील कुळवंडी आणि जांभूळ गावातील श्री देव बाजीशंकर, श्री वाघजाई, श्री जुलाईदेवी, श्री केळमाई आणि श्री काळकाई मानाई देवीचा त्रैवार्षिक जत्रा उत्सव पार पडला. खेड तालुक्यापासून 16 ते 17 किलोमीटरच्या अंतरावर कुळवंडी जांभूळ गाव वसलेलं आहे आणि याच गावात देऊळवाडी या ठिकाणी श्री काळकाई मानाई देवस्थान येथे हा त्रैवार्षिक जत्रा उत्सव पार पडतो. असंख्य भाविकांची गर्दी या जत्रेला पाहावयास मिळते. या जत्रा उत्सवानिमित्त मंदिराची खूप छान अशा प्रकारे सजावट केली होती. पानाफुलांनी सजवलेले मंदिराचे खांब तसेच सायंकाळच्या वेळी विद्युत रोषणाईने हे मंदिर अजूनच खुलून दिसतं. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर देवीचं सजवलेलं रूप आपणास पाहावयास मिळतं. पानाफुलांनी सजवलेली आई वाघजाई देवी, मानाई देवी तसेच श्री देव बाजीशंकर आणि शेजारीच पाषाण स्वरूपातील श्री गणेशाची मूर्ती आहे. मंदिराच्या समोरच या सारावर भाविकांच्या आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने लाट चढवली जाते आणि दुसऱ्या दिवशी लाट प्रदक्षिणा कार्यक्रम पार पडतो. या जत्रा उत्सवानिमित्त विविध परिसरातील देवींच्या पालखीचे आगमन या ठिकाणी होते आणि हा लाट प्रदक्षिणा सोहळा पार पडल्यानंतर या देवींच्या पालख्या आपापल्या ठिकाणी पुन्हा रवाना होतात.
सांगायचं आहे. पुन्हा सर्व भाविकांना विनंती आहे, ज्या बाहेरून ज्या पालखे आलेल्या आहेत त्या मार्गस्थ झाल्याशिवाय आपण कोणीही जाऊ नये. या ठिकाणी प्रत्येक गावचं आम्ही